मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण गेल्या वर्षी 9वीत तर आपण खूप जण होतो ना, खूप मुलं यायची. तर जी येत आहेत त्यांना ते सांगू शकतात का का बरं आपण आता कमी झालेत मुलं, काय कारण असेल? म्हणजे मला फार असा प्रश्न पडतो की का बरं आपण तर सगळे टीचर छान छान शिकवतात यू कॅटपुल्ट मध्ये आपल्या. मग आणि मला असं वाटतं की आमच्या वेळेला जर आम्हाला काय असं सोर्स असतात तर आम्हाला किती फायदा झाला असता. म्हणजे आम्ही आम्ही खूप तेव्हा असं वाटलं असं आपण खूप लकी आहोत की असं आपल्याला सगळं असं प्लॅटफॉर्म मिळालंय, असं फ्री मध्ये आपल्याला एवढे चांगले टीचर्स मिळालेत आणि आपल्याला शिकायला मिळते फ्री मध्ये. कारण आम्हाला तेव्हा क्लासेस साठी 100 रुपये पण खर्च करायला आम्हाला फार असं हे व्हायचं की फी 100 रुपये, बापरे, मग कमी वाले कुठे आहेत अजून, ते आम्ही बघायचो. आणि 11वी 12वी तर आम्हाला परवडलंच नाही कधी क्लासेस, त्यामुळे आम्ही घरी स्वतःहूनच अभ्यास केला. तर आपल्याला हे असं जर आम्हाला असतं त्यावेळेला काही यू कॅटपोल्ट सारखी संस्था, तर आम्हाला असं फारच आम्ही की फायदा घेतला असता त्या गोष्टीचा. पण आता तुम्ही फार मुलं कमी कमी होत आहे, म्हणजे 10वीला खरं तर आपल्याला खूप गरज असते या गोष्टीची. 9वी पर्यंत तुम्ही सगळ्यांनी चांगला अटेंड केलं, पण मग 10वीला का बरं असं झालं? कोणी सांगू शकेल का? काय झालं असेल? मॅम ते अभ्यास जास्त सांगतात शाळेत त्यामुळे येत नाहीत. पण आपल्याला तर इथे आता आपण आपल्या संस्थेकडून तर काही तुम्हाला अभ्यास असा फारसा दिला जात नाही. दिलं तरी काय फार असं कमीच असं मिनिमलच असतं. आणि असं काय आपल्याला की तुम्हाला शिक्षाच मिळेल किंवा तुमचे मार्कच कमी होतील असं काय आपल्याकडून नसतं. पण मग अटेंड मॅम करायचंय तिथे स्कूलमध्ये होमवर्क जास्त असतो. मॅम हे एकच कारण आहे की आणखी काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? मॅम मी 9th मध्ये क्लास जॉईन केलेली नव्हती, मी 10th मध्ये करते. आणि आमच्या क्लासच्या बाकीच्या मुलींनी 9th मध्ये केली होती ना, तर आता अभ्यासाला वेळ कमी पडतोय म्हणून त्या करत नाहीयेत. म्हणून ते अटेंड करत नाही का? येस येतच नाही मॅम. का त्या क्लासमध्ये? मॅम ग्रुपमध्ये आहेत पण क्लासच जॉईन करत नाही. की असं आहे का की त्यांना असं वाटतं की ह्याच्यापेक्षा इतर ठिकाणी असं, म्हणजे एक तुमचं मत विचारते, असं काय मी असं तुम्ही मला असं मी असं तुम्हाला काय वाटतं की जे आहेत त्यांना काय वाटतं की दुसरीकडे कुठेतरी चांगलं शिकवतात असं वाटत असेल, दुसरीकडे कुठे जातात का, असं असं काही आहे का? आमच्या नो शाळेत मॅम. आमच्या शाळेत होमवर्क पण जास्त असतो आणि म्हणजे ट्युशन पण लावलेले आहेत जास्त मुलींनी. मग ट्युशनला जावं लागतं सकाळी आणि संध्याकाळी त्यांची ट्युशन असते आणि पुन्हा होमवर्क असल्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही आणि पुन्हा होमवर्क करत बसतात म्हणजे क्लास जॉईन होत नाही पुन्हा त्यांचा. म्हणजे ट्युशन्स लावले त्यांनी थोडक्यात, म्हणजे त्यांना असं वाटतं की इथे तेवढं कसं शिकवलं जाणार नाही वगैरे, असं आहे का काही? नो मॅम. म्हणजे आता आपल्याकडे तर उलट प्रत्येक सब्जेक्टच्या अशा स्पेशलाइज टीचर आहेत. तसं तर आपल्याला कोणतंही ट्युशन लावलं तरी आता आपण एकच शिक्षक शिकवत असेल कदाचित सगळे सब्जेक्ट, किंवा असंच असणार ना आपल्याकडे. म्हणजे आपण गावाला वगैरे असे जे ट्युशन्स असतात. येस मॅम असंच पण असतं. हा, इथे आपल्याकडे कसं आहे, प्रत्येक विषयाला असं स्पेशलाइज टीचर आहे. ते त्यांनी असं, म्हणजे आधी इथे होत्या संस्थेमध्ये आणि आता नाही येत आणि त्या ट्युशनला जातात, असं आहे का? मॅम आमच्या क्लासच्या ज्या बाकीच्या मुली आहेत ना, त्यांनी फक्त इंग्लिशचीच क्लास लावली. अच्छा, फक्त इंग्लिश साठी लावली का? मग येस ते मॅम. असं आहे का की रेकॉर्डिंग वगैरे ऐकतात नंतर वेळ मिळेल तेव्हा, असं काही आहे का? मॅम आणि मोबाईल पण मिळत नाही ना, तर शनिवारी रविवारी वेळ मिळाल्यावर ज्या सब्जेक्ट मध्ये त्यांना काही डाऊट असतो ती रेकॉर्डिंग ते ऐकतात. अच्छा, असं आहे का? हम्म, बरं, ठीक आहे. आता मग तेवढंच विचारायचं होतं, कारण खूप कमी मुलं यायला लागले. आपली 9वीला वगैरे 40-50 अशी मुलं असायची.
आणि आता खूपच कमी आहे 10-11 म्हणजे खूपच कमी ना. मॅम म्हणून 8वी म्हटलं एकदा 9वीला ना अभ्यास पण कमी असतो. ते तर आहे. पण आपण कसं कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण ऐकलं तर चांगलं आहे ना. म्हणजे क्लासेस ऐकले तर रेकॉर्डिंग पण ऐकत असतील तर चांगलं आहे, काही हरकत नाही त्याला पण. ठीक आहे, आणि मॅम क्लास ऐकला तर आपल्याला डाऊट असेल तर विचारता पण येतं. विचारू शकतो. फक्त रेकॉर्डिंग मध्ये ते तसं नाही ऑप्शन ना आपल्याला. रेकॉर्डिंग मध्ये तसं नाही करता येत. तर आपण मग कंटिन्यू करूया. येस मॅम. आपण नवीन चॅप्टर सुरू करायचं की त्याचा आपण प्रॉब्लेम सेट घ्यायचा आहे सर आपला मॅम प्रॉब्लेम probability चा. सेटचे काही क्वेश्चन घेतले होते. हे घ्यायचे आहेत का आपण प्रॉब्लेम सेट? हा, मॅम सेकंड दुसरा क्वेश्चन. चॅप्टर सुरू करा, कारण वेळ पण कमी आहे आणि आपला सिलेबस पण बाकी आहे. आपला आता एकच लेसन राहिलाय ना, शेवटचा आपला हे राहिला असेल ना चॅप्टर. एकच आहे ना धडा आता बाकी. येस मॅम, स्टॅटिस्टिक. हा, तर हे बरेचसे क्वेश्चन इझी आहेत. फक्त हा दुसरा प्रश्न आहे तो थोडा कठीण आहे. कठीण म्हणजे थोडा वेगळ्या पद्धतीने त्यांनी विचारलेला आहे. तर इथे आहे बास्केटबॉल प्लेयर्स जॉन, वसीम, आकाश हे तिन्ही बास्केटबॉल प्लेयर्स आहेत. वेर प्रॅक्टिसिंग द बॉल ड्रॉप इन द बास्केट. ते प्रॅक्टिस करतायत बॉल ड्रॉप करायची बास्केटमध्ये, म्हणजे बॉल ड्रॉप करायचे. द प्रोबॅबिलिटीज ऑफ सक्सेस फॉर जॉन, वसीम अँड आकाश. तिघांच्या सक्सेस होण्याच्या प्रोबॅबिलिटीज म्हणजे तिघांच्या पण बॉल त्या बास्केटमध्ये जाण्याच्या. आता बास्केटमध्ये जेव्हा बॉल जाणार बरोबर तेव्हा त्यांना सक्सेस मिळणार. मग त्यांना ते सक्सेस मिळण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे, संभाव्यता आहे, बॉल त्या बास्केटमध्ये जाण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे, संभाव्यता आहे, तिघांची पण दिलेली आहे. जॉनची पण दिलेली आहे, वसीमची दिलेली आहे आणि आकाशची दिलेली आहे. तर जॉनची ही 4/5 दिलेली आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. त्यानंतर वसीमची 0.83 दिलेली आहे आणि याची 58% दिलेली आहे आकाशची रिस्पेक्टिव्हली. हु हॅड द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आता या तिघांमध्ये कोणाची तो बॉल बास्केटमध्ये जाण्याची म्हणजे त्यांना सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी कोणाची जास्त आहे. हु हॅड द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. जॉनची आहे, वसीमची आहे की आकाशची आहे. तर तिघांचे पण प्रोबॅबिलिटी आपल्याला दिलेल्या आहेत, पण तिघांच्या ज्या दिलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिलेल्या. म्हणजे एकाची फ्रॅक्शन मध्ये दिले, एकाची डेसिमल फ्रॅक्शन मध्ये दिले, दशांश अपूर्णांकात दिले, एकाची तर पर्सेंटेज मध्ये दिले. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ते तिघांची प्रोबॅबिलिटी दिल्यामुळे आपल्याला ते नंबर बघून आपल्याला सांगता नाही येणार की कोणाची ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी आहे, कोणता नंबर मोठा आहे. कारण तिघांची जी प्रोबॅबिलिटी दिली ती वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिलेली. कळते का? येस मॅम. जॉन, वसीम आणि आकाश यांच्या ज्या प्रोबॅबिलिटी आहेत, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस तिघांच्या पण, याची 4/5 आहे, याची 0.83 आहे आणि याची 58% आहे. तर तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी कोणाची, सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी कोणाची आहे. तर काय करावं लागेल, एकतर सगळ्या तिन्ही पण प्रोबॅबिलिटी ज्या आहेत त्या कोणत्या तरी एका ह्याच्यात आणा, एका फॉर्म मध्ये आणा. म्हणजे एकतर तिन्ही पण पर्सेंटेज मध्ये आणा, नाहीतर तिन्ही पण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आणा, असं काहीतरी करूया.
तर मग कळेल की कोणाची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ठीक आहे. तर मी काय करते की डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपण ट्राय करूया की त्याला आपण तिघांना पण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आणता येते का ते बघूया. आता 4/5 जर आपल्याला दशांश अपूर्णांकात आणायचे तर काय करावं लागेल. हे ऑलरेडी तुमचे दशांश अपूर्णांकात आहे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये. कसेही करू शकता तुम्ही. पर्सेंटेज मध्ये आणायचे तर तिघांना पर्सेंटेज मध्ये पण आणू शकता. एकाच फॉर्म मध्ये जर आणलं तर तुम्हाला कळेल की कोणाची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. हे ऑलरेडी डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आहे. याला डेसिमल मध्ये आणायचं तर काय करायचं. 4/5 ला फ्रॅक्शनला डेसिमल मध्ये आणायचं तर काय करावं लागतं. भागाकार. भागाकार करावा लागेल. म्हणजे 5 ने 4 ला भागावं लागेल. इथे शून्याचा भाग लागेल आणि आपण इथे 0 इथे पॉइंट येणार 40. बरोबर आहे. म्हणजे याची आली 0.8. 0.8 म्हणजे आता इथे 0.83 आहे. मग इथे अजून एक नंबर घ्यायचा आहे दुसरा, कारण हा 83 आहे. मग इथे पण 2 नंबर असले पाहिजे. मग दुसरा नंबर काय घ्यायचा इथे. 0.8. हा. आता 58% आहे. याला पण मी डेसिमल करायचंय तर मी फ्रॅक्शन मध्ये तो असा लिहितो आपण 58/100, कारण तो पर्सेंटेज मध्ये 58/100 आणि याच डेसिमल केलं तर काय येईल. 58/100 कसं लिहितो आपण डेसिमल मध्ये. डिव्हिजन करायची गरज नाही. जर तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये 10 आहे किंवा 100 आहे किंवा 1000 आहे तर डायरेक्ट तुम्ही त्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करू शकता. कसं. मॅम खाली डिव्हिजन न 100 करता आहे डेसिमल मध्ये म्हणून पुढे डायरेक्ट एक लिहिता येतं. 0 घ्यायचा. मॅम 100 आहे ना म्हणून पुढे एक 0 घ्यायचा आणि पॉइंट मध्ये 58 जसाच्या तसा लिहायचा. बरोबर. कारण पॉइंट नंतर 2 नंबर पाहिजेत आणि हे 2 नंबर हेच येणार 58. मग तुम्ही तसं करू शकता. आता ह्यांची तिघांची पण मी प्रोबॅबिलिटी कशामध्ये आणली. डेसिमल मध्ये आणली. आता तुम्ही त्यांना कम्पेअर करून तुम्ही सांगू शकता की कोणाची प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस जास्त आहे, ग्रेटर आहे. कोणाची आहे. वसीमची. वसीम. आता इथे मी 80 का लिहिलं, कारण बाकीच्या सगळ्यांमध्ये 2-2 डिजिट आहेत ना पॉइंट नंतर. मग ह्याच्याकडे पण 2 पाहिजेत तर आपल्याला त्याला कम्पेअर करता येईल. नुसतं 8 लिहून चालणार नाही. पुढे जर काही नंबर नसेल तर एक 0 द्या त्याला, म्हणजे 80 होईल. मग याच्यावरून आपल्याला कळतं की वसीमची जी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे ती ग्रेटर आहे. वसीम हॅड ग्रेटर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस असं लिहायचं आन्सर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे बाकी तर तुम्ही सगळे सोडू शकता. फक्त सांगू का बाकीचे की पुढचं चॅप्टर सुरू करायचं. याच्यामध्ये तुम्ही सांगा ह्याच्यातलं कोणते तुम्हाला शिकू. तसे मी शिकवते तुम्हाला कोणते हवेत ते. 5वा मॅम. मॅम थर्ड वाला शिकवा. थर्ड वाला. बर. तिसरं काय आहे. इन अ हॉकी टीम देर आर 6 डिफेंडर्स. इन हॉकी टीम. आता एक हॉकी टीम जर असेल तर त्याच्यामध्ये जे प्लेयर्स असतात त्यांना वेगवेगळ्या आपण जसं आपल्या क्रिकेटमध्ये बॅट्समन असतो, बॉलर असतात है ना, विकेट किपर असतो, तसंच हॉकीची जी टीम आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे असे प्लेयर्स असतात. जसं डिफेंडर्स असतात, ऑफेंडर्स असतात आणि गोली असतो. गोली म्हणजे गोलकीपर असतो है ना. तर एका हॉकी टीम मध्ये 6 डिफेंडर आहेत, 4 ऑफेंडर आहेत आणि 1 गोलकीपर आहे, गोली आहे. आता एकूण किती जण आहेत टोटल म्हणजे या टीम मध्ये. 11. 11. आता 11 जो आहे तो तुमचा N of S आहे. आउट ऑफ दिस 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली ऍज अ कॅप्टन. या 11 मधून टोटल प्लेयर्स 11 आहेत. त्या 11 मधून रॅन्डमली एक प्लेयर कॅप्टन म्हणून सिलेक्ट करायचा आहे. हा तुमचा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, यादृच्छिक प्रयोग आहे.
की तुम्हाला या 11 मधून एकाला निवडायचंय. मग तुम्ही तुमच्याकडे किती ऑप्शन आहेत, काय काय तुम्ही घेऊ शकता. एन ऑफ एस किती येणार, एकाला निवडायचंय 11 11 येणार. कारण तुम्ही 11 मधून एकाला निवडायचं तर कोणालाही एकाला निवडू शकता. म्हणजे तुमच्याकडे 11 ऑप्शन आहेत. म्हणजे एन ऑफ एस 11 आहे. आता तुम्हाला इव्हेंट काय दिले बघा, घटना काय दिली पुढे दिले त्या घटना. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द सिलेक्शन दॅट द गोली विल बी सिलेक्टेड. मग तुम्हाला घटना काय दिली की तुम्हाला जो कॅप्टन निवडायचा तो गोली असला पाहिजे, गोलकीपर असला पाहिजे. ही पहिली इव्हेंट आहे. म्हणजे गोलकीपरच कॅप्टन आला पाहिजे. द गोली, जो गोली आहे म्हणजे जो गोलकीपर आहे तो सिलेक्ट झाला पाहिजे. गोली विल बी सिलेक्टेड. मग काय चालणार आहे या 11 मधून, किती जण चालणार आहेत मला या एस मधून? एक जण. एकच जण, एकच ऑप्शन आहे. गोलकीपर कॅप्टन असला पाहिजे. मग त्या 11 मधून एकच तर ऑप्शन आहे आपल्याकडे, एकच तर गोलकीपर आहे. दुसरे कुठे कुठे गोलकीपर आहे. म्हणून तुमचा एन ऑफ ए जो आहे तो काय असणार आहे, 1. आणि मग याची प्रोबॅबिलिटी जर काढायची आहे तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे 1/11 है ना. त्यानंतर बी इव्हेंट काय आहे, दुसरी इव्हेंट काय दिलेली आहे घटना, की अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. म्हणजे डिफेंडर जो आहे तो कॅप्टन बनला पाहिजे. मग काय चालणार आहे, किती जण चालणार आहे, डिफेंडर कॅप्टन सिलेक्ट झाला पाहिजे. 6 कारण 6 डिफेंडर आहेत. मला जर डिफेंडर कॅप्टन म्हणून पाहिजे तर मला 6 ऑप्शन आहेत. म्हणजे माझा एन ऑफ बी जो आहे तो डिफेंडर विल बी सिलेक्टेड ऍज अ कॅप्टन. इथे ऍज कॅप्टन म्हणून गोली आणि इथे ऍज अ कॅप्टन म्हणून डिफेंडर सिलेक्ट झाला पाहिजे. मग एन ऑफ बी जो आहे तो 6 येणार. आणि मग तुमचं पी ऑफ बी प्रोबॅबिलिटी काढायची. P of B is equal to N of B upon N of S. म्हणजे 6/11. कळलं. असं ऑफेंडर साठी पण क्वेश्चन विचारू शकतात. ऑफेंडर विल बी सिलेक्टेड ऍज अ कॅप्टन. मग ऑफेंडर साठी 4 ऑप्शन आहे. 4/11 प्रोबॅबिलिटी येणार. बरोबर. येस मॅम. अजून कोणतं, 5 वाला, 5वं. बलून वेंडर, एक बलून विकणारा विक्रेता आहे, वेंडर आहे. त्याच्याकडे 2 रेड, 3 ब्ल्यू, 4 ग्रीन बलून्स आहेत. He wants to choose one of them at random to give it to प्रणाली. मग त्याच्यातून रॅन्डमली ही वॉन्ट्स टू चूज वन ऑफ देम, एक चूज करायचंय रॅन्डमली प्रणालीला देण्यासाठी. प्रणाली एक लहान मुलगी वगैरे असेल तिला देण्यासाठी याच्यामधून एक निवडायचंय. हा तुमचा यादृच्छिक प्रयोग आहे की हे जे बलून्स आहेत, 2 रेड आहेत, 3 ब्ल्यू आहेत, 4 ग्रीन आहे, त्याच्यातून एक निवडायचे. तर मग तुमच्या एस मध्ये एन ऑफ एस किती येणार, एक निवडायचंय यांच्यामधून. तर तुमचं एन ऑफ एस काय आहे, काय 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 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. 2 रेड आहे, 3 ब्ल्यू, 4 ग्रीन. म्हणजे तुमच्याकडे 2, 3, 5 आणि 4, 9 ऑप्शन आहे तुमच्याकडे. म्हणजे त्या 9 मधला तुम्ही कोणताही एक घेऊ शकतो, है ना. बरोबर ना. येस मॅम. मग तुमचे एन ऑफ एस काय आहे,
9. रॅन्डमली तुम्ही एक निवडणार आहे, मग एक निवडला, हा 9 येणार. एक निवडायचंय तर तुम्ही त्या 9 मधला कोणताही एक घेणार ना, कोणताही येऊ शकतो. तो पहिला रेड दुसरा रेड येऊ शकतो, पहिला ब्ल्यू दुसरा ब्ल्यू किंवा तिसरा ब्ल्यू येऊ शकतो, पहिला ग्रीन दुसरा ग्रीन. ग्रीन किती आहेत? 4 आहेत. G1 G2 कुठलाही 4 मधला ग्रीन येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला 9 पैकी काही येऊ शकतं. आता तुम्हाला इव्हेंट दिले आहेत. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स अ रेड बलून. याची प्रोबॅबिलिटी काय आहे की प्रणालीला रेड बलून मिळाला. ही पहिली तुमचा इव्हेंट आहे. इव्हेंट ए काय आहे की प्रणाली गेट्स, इव्हेंट ए, प्रणाली गेट्स रेड बलून. मग किती ऑप्शन? की तिला जो मिळाला तो रेड बलून मिळाला, तर तिच्यासाठी किती ऑप्शन? रेड साठी किती ऑप्शन आहे? रेड पाहिजे, रेड मिळाला 2. तिला बलून. 2 आहेत. तुमचा 2. हे R1 R2 काढलं तरच तिला रेड बलून मिळू शकतो. म्हणजे 2 ऑप्शन आहे. आणि म्हणून P ऑफ ए काय येणार? P ऑफ ए N ऑफ ए अपॉन N ऑफ एस, म्हणजे 2/9. कळलं? हे तर सोपं आहे. ब्ल्यू बलूनची काय येणार प्रोबॅबिलिटी? ब्ल्यू बलूनची ब्ल्यू बलून मिळायला पाहिजे. 3/9. 3/9 म्हणजे 1/3 येईल. 3 1 जा 3 3 जा 9. ग्रीन बलूनची प्रोबॅबिलिटी काय येणार? 4/9. 4/9. ठीक आहे. हे पण तसंच आहे. एका बॉक्स मध्ये 5 रेड 8 ब्ल्यू आणि 3 ग्रीन पेन आहेत. म्हणजे टोटल 16 पेन आहेत. म्हणजे N ऑफ एस तुमचं 16 आहे. कारण ती एकच पेन रॅन्डमली त्याच्यातून सिलेक्ट करणार आहे. म्हणजे तिच्याकडे 16 ऑप्शन आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द पेन इज ब्ल्यू. मग पेन ब्ल्यू असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? काय असेल? पेन ब्ल्यू असण्याची 3/60. प्रोबॅबिलिटी 3 नाही, 3 ग्रीन पेन आहे. ब्ल्यू पेन असण्याची प्रोबॅबिलिटी काय? निळा पेन 6 असण्याची येईल. प्रोबॅबिलिटी 6. 8/. अरे मुलांना कळते का? कोणी रिप्लाय देत नाही काय? आवाज येतोय की ना माझा? येस मॅम येतोय. येस मॅम येतोय. काय प्रोबॅबिलिटी येणार? ब्ल्यू पेन मिळण्याची काय प्रोबॅबिलिटी येईल? ब्ल्यू पेन जर पाहिजे तर N ऑफ ए किती येणार? 8/. 8. N ऑफ ए 8/60. हा 8/16. मग 8/16 म्हणजे 1/2. 8 1 जा 8 2 जा 16. बरोबर. येस मॅम. कोणते? मॅम 9th वालो. Length and breadth of a rectangular garden are 77 meter and 50 meter. एक रेक्टँग्युलर हे गार्डन आहे हा. असं आयताच्या आयताकार असं एक मैदान आहे, गार्डन आहे किंवा बाग म्हणूया आपण. त्यानंतर देर इज अ सर्क्युलर लेक इन द गार्डन हॅव्हिंग डायमीटर 14 मीटर. एक ना या गार्डन मध्ये एक तलाव आहे मधोमध हे. आणि हा सर्क्युलर लेक जो आहे
त्याचा डायमीटर 14 मीटर आहे, म्हणजे व्यास जो आहे त्याचा तो 14 मीटरचा आहे. बघा या आयताकृती रेक्टँग्युलर गार्डनचं लेंथ आणि ब्रेथ पण दिले आणि हा सर्क्युलर जो लेक आहे त्याचा व्यास पण दिलेला आहे 14 मीटर. आता झालं काय, ड्यू टू विंड अ टॉवेल फ्रॉम अ टेरेस ऑन अ नियरबाय बिल्डिंग फेल इनटू द गार्डन. आता इथे एक बिल्डिंग होती, इथे एक बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या टेरेस वरून एक काय टॉवेल या गार्डन मध्ये पडला. ठीक आहे. आता या गार्डन मध्ये जर टॉवेल पडला तर तो गार्डन मध्ये कुठेही पडू शकतो. इथे गार्डन मध्ये पडलाय म्हणजे तो इथे कुठेही पडू शकतो, बरोबर आहे. आपल्याला काय विचारलंय, Yes, देन द ma'am. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट. इव्हेंट काय दिलीये बघा, इथे तुमचा जो यादृच्छिक प्रयोग आहे म्हणजे तुमचा जो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे तो काय आहे की टॉवेल उडून गार्डन वर पडला, गार्डन मध्ये पडला. आता गार्डन मध्ये पडल्यानंतर गार्डन मध्ये कुठेही तो पडू शकतो. मग गार्डन मध्ये कुठेही पडू शकतो म्हणजे एन ऑफ एस काय असणार, एन ऑफ एस म्हणजे तुमचं ते टॉवेल कुठे पडू शकतं. कुठे म्हणजे मग तो अख्खा या ग्राउंडवर कुठेही पडू शकतो ना, गार्डनवर, पूर्ण गार्डन मध्ये कोणत्याही भागावर पडू शकतो. म्हणजे तुमचं Yes, टॉवेल ma'am. पडण्यासाठीचं जे ऑप्शन आहे ते पूर्ण रेक्टँगल आहे. आता पूर्ण रेक्टँगल म्हणजे काय, तर पूर्ण रेक्टँगलचा एरिया, त्या आतल्या भागामध्ये त्या एरियामध्ये गार्डनच्या कुठेही तो टॉवेल पडू शकतो. मग तुमचा जो एन ऑफ एस आहे तो एन ऑफ एस म्हणजेच काय आहे, तुमचं टॉवेल पडण्याचं ठिकाण. मग टॉवेल पडण्याचं ठिकाण कोणतं आहे तर तो पूर्ण एरिया गार्डनचा. मग गार्डनचा एरिया कसा काढायचा, एरिया काढायचा गार्डनचा. तो कसा काढायचा, गार्डनचा एरिया कसा, सूत्र, बरोबर. कोणतं सूत्र, रुंदी, क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. कारण तुम्हाला तो एरिया पूर्ण तुम्हाला एन ऑफ एस मध्ये घ्यावा लागेल कारण तो गार्डन मध्ये पडलाय. एन ऑफ एस जो आहे तो लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे 77 इंटू 50, 77 इंटू 50 मीटर स्क्वेअर. इथे मी मल्टिप्लिकेशन करत नाही, हे असंच राहू दे कारण आपल्याला नंतर प्रोबॅबिलिटी शोधायची, त्यामुळे प्रोबॅबिलिटी मध्ये कदाचित हे काहीतरी कॅन्सल होऊ शकतं आपलं. आता हे तुमचं एन ऑफ एस झालं हे, ठीक आहे. एन ऑफ एस 77 इंटू 50. कळलं कसं आलं हे एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणजे मॅम तुमचं एकदा रिपीट टॉवेल. करा. बघा आपल्याला त्यांनी रॅन्डम एक्सपेरिमेंट यादृच्छिक प्रयोग काय दिलेला आहे की तुमचा जो टेरेसवरचा, त्या बिल्डिंगच्या टेरेसवरचा टॉवेल येऊन गार्डन मध्ये पडला. आता गार्डन मध्ये पडला म्हणजे नक्की कुठे पडला, तर कुठेही पडू शकतो तो. म्हणजे त्याला ऑप्शन कुठलाही गार्डन मधला कुठलाही भाग असू शकतो. मग तो कुठेही पडू शकतो ना, या कोपऱ्यात पडू शकतो, त्या कोपऱ्यांमध्ये पडू शकतो, कुठेही पडू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी पडण्यासाठी त्याला ऑप्शन काय आहे तर पूर्ण गार्डन, गार्डन मध्ये पडला. पण त्याच्यासाठी तो जो तुम्हाला आपलं जे एन ऑफ एस आहे किंवा एन ऑफ एस म्हणजे काय तर तुम्हाला ते टॉवेल पडण्यासाठी काय किती जागा आहे तर किती जागा आहे त्याला पूर्ण गार्डन. म्हणून मग त्या गार्डनचा एरिया म्हणजे तुमचं एन ऑफ एस आहे. नाही कळलं. आपण काय येस मॅम, करतो, समजलं. आपण आता समजा मगाशी आपण 1 ते 30 अंक असलेले कार्ड आहे तर त्याच्यामधून आपल्याला एक कार्ड निवडायचंय. तर एक कार्ड निवडायचंय तर एक कार्ड कोणताही असू शकतो ना. 1 ते 30 मधले सगळेच आपण एन ऑफ एस मध्ये घेतो.
कारण एक कार्ड जरी काढायचंय तरी तो कुठलाही एक कार्ड असतो. मग इथे जर टॉवेल पडला गार्डन मध्ये तर तो आपण असा स्पेसिफिक एरिया नाही सांगू शकत, त्याला ऑप्शन पूर्ण गार्डन आहे. म्हणून एन ऑफ एस मध्ये सगळंच येणार आहे, कारण तो गार्डन मध्ये पडलाय म्हणजे पूर्ण एरियामध्ये कुठेही पडू शकतो. त्यामुळे तुम्ही असं स्पेसिफिकली नाही सांगू शकत की इथे पडला इथे पडला इथे पडला, कुठेही एन ऑफ एस. नाही कळलं? येस मॅम, कळलं. आणि मग आपल्याला प्रोबॅबिलिटी कोणत्या इव्हेंटची, घटना कोणती दिलेली आहे, कोणत्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे विचारली आहे, तर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट इट फेल इन द लेक. म्हणजे आपल्याला इव्हेंट काय दिली आहे, आपल्याला यादृच्छिक प्रयोग असा दिला की तो गार्डन मध्ये पडला, पण मला काय पाहिजे, इव्हेंट काय आहे की तो जो टॉवेल पडणार आहे तो कुठे पडायला पाहिजे, त्या लेक मध्ये, त्या लेक मध्ये, तलावामध्ये, त्या तलावामध्ये तो पडला पाहिजे. आता आधीच्या एन ऑफ एस मध्ये तलाव पण आहे, पण तो पडू शकतो कारण तलाव तर गार्डन मध्येच आहे ना, म्हणजे त्याच्यात तो पण एरिया येतो, त्या लेकचा पण येतो याच्यामध्ये एन ऑफ एस मध्ये. पण मला आता काय पाहिजे प्रोबॅबिलिटी की तो टॉवेल आहे ना की तो या लेक मध्ये पडला पाहिजे. मग जर लेक मध्ये पडला पाहिजे तर मला काय चालणार आहे, या पूर्ण एन ऑफ एस मधलं सगळं नाही चालणार, मला फक्त आता लेकच चालणार आहे, लेकचाच एरिया. बरोबर की नाही? मला इव्हेंट काय पाहिजे की मला टॉवेल गार्डन मध्ये पडलाय, पण मला कुठे पाहिजे पडलेला, तो लेक मध्ये पडला पाहिजे. मग मला काय चालणार आहे, एन ऑफ ए मध्ये काय येणार, एन ऑफ ए मध्ये काय येणार, जसं मगाशी एन ऑफ एस म्हणजे गार्डन मध्ये पडला, मग गार्डन मध्ये म्हणजे पूर्ण गार्डनचा एरिया. पण आता मला इव्हेंट काय पाहिजे की तो लेक मध्ये पडला पाहिजे. मग मला आता काय ऑप्शन आहे टॉवेल पडण्यासाठीचा, पूर्ण लेक. आता काय ऑप्शन, पूर्ण लेक, लेकचा एरिया, तलावाचा क्षेत्रफळ. पण तलाव कोणत्या आकाराचा आहे, वर्तुळाकार. वर्तुळ. एरिया ऑफ लेक येणार याच्यामध्ये, आणि एरिया ऑफ लेक तर एरिया लेक सर्क्युलर हे शेप आहे, त्यामुळे सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला लिहायचा. सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे, लेक सर्क्युलर आहे ना, एरिया ऑफ सर्क्युलर लेक, आणि सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे, सर्कलचं, वर्तुळाचं क्षेत्रफळ कोणत्या सूत्राने काढतो आपण, पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. पायची किंमत 2207, आर किती आहे, रेडियस, त्रिज्या. बघा तुम्हाला डायमीटर दिलेला आहे, म्हणजे व्यास दिलाय 14, रेडियस किती येईल, 7. डायमीटर 14 आहे, रेडियस तुमची हाफ येणार ना त्याच्या, हे माहित आहे की नाही. व्यास Yes, जर ma'am. 14 असेल तर रेडियस 7. मग 7 गुणिले 7 दोनदा घेणार, हे 7 7 जातील आणि राहणार 22 गुणिले 7. बरोबर आहे, हे पण मी असेच ठेवते. आणि हा पण एरिया असल्यामुळे मीटर स्क्वेअर. आता हा आपला एन ऑफ एस आहे 77 इंटू 50 मीटर स्क्वेअर, आणि एन ऑफ ए तुमचं 22 इंटू 7 आलंय. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी पण काढायची, प्रोबॅबिलिटी काढायला सांगितलं आपल्याला, म्हणजे संभाव्यता काढायची की तुमचा टॉवेल लेक मध्ये पडला पाहिजे. मग एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, पी ऑफ ए. मग एन ऑफ ए तुमचा 22/7 आहे आणि एन ऑफ एस तुमचा 77/50 आहे. बरोबर.
ते भाग जातो म्हणून मी आधी गुणाकार नाही केला, कारण परत गुणाकार करून परत भागण्यापेक्षा ते तसंच ठेवलं, कारण इथे परत डिव्हिजन होणार होतं प्रोबॅबिलिटी काढताना. 7 1 जा 7, 7 1 जा 7, 11 1 जा 11 2 जा 22, परत 2 ने 50 ला डिवाइड होतं, 2 1 जा 2 2 जा 4, 2 5 जा 10. म्हणजे काय आली प्रोबॅबिलिटी याची? हे कसा भाग लावला कळला? नाही कळला? आधी कशाने भाग लावला? कशाला? आधी या 22 77 ला लावला तरी चालेल. 22 आणि 77 कोणाच्या पाड्यामध्ये येतात? 11च्या. 11 11 2 जा 11 7 जा. नंतर कशाला भाग लावूया? त्यानंतर 7 काय ने होणार? 7 एके 7, 7 एके 7. त्यानंतर 2 ने जातो का 50 ला भाग? 2 ने 50 ला लावू शकतो आपण. येस मॅम. 2 आणि 50 ला कितीने भाग लावू शकतो? बे एके 25 बे, येतं. बे 2 4, बे 5 10. मग काय आलं वरती? काय राहिलं न्यूमरेटर मध्ये? काय राहिलं अंशामध्ये? 1/25. 1/25. ही तुमची संभाव्यता आहे, प्रोबॅबिलिटी आहे. तो टॉवेल लेक मध्ये पडण्याची ही प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे. फक्त पर्सेंटेज मध्ये काढायचं तर फक्त 4% त्याची प्रोबॅबिलिटी आहे लेक मध्ये पडण्याची. फक्त 4% प्रोबॅबिलिटी आहे. पर्सेंटेज मध्ये काढली तर खूप कमी आहे प्रोबॅबिलिटी. कळलं का? कारण एरिया, लेकचा एरिया त्या मानाने खूप कमी आहे, त्यामुळे लेक मध्ये पडण्याची शक्यता खूप कमी आहे. 4%च आहे फक्त. कळतं का नाही? येस मॅम. कारण लेक खूप छोटा आहे आणि गार्डन खूप मोठं आहे. 77 आणि इंटू 50 म्हणजे खूप मोठा एरिया गार्डनचा, आणि लेकचा एरिया खूप कमी आहे, त्यामुळे लेक मध्ये पडण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे, फक्त 4%. समजलं? येस मॅम. अरे मुलांनो, बाकीच्यांना कळलं का? येस मॅम. ठीक आहे. आता अजून कोणतं? फोर्टीन. 14व. बर, काय दिलंय 14वा? सम आउट ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम अ स्कूल 135 like kabaddi and the remaining students do not like the game. म्हणजे 200 स्टुडंट्स आहेत टोटल, त्याच्यामध्ये 135 मुलांना कबड्डी आवडतं आणि उरलेली जी मुलं आहेत त्यांना तो गेम आवडत नाही. रिमेनिंग स्टुडंट्स डू नॉट लाईक द गेम कबड्डी. म्हणजे किती जणांना आवडत नाही? किती जणांना आवडत नाही कबड्डी? टोटल 200 स्टुडंट्स आहेत स्कूलमध्ये आणि त्याच्यामध्ये 135 लाईक कबड्डी अँड द रिमेनिंग स्टुडंट्स डू नॉट लाईक द गेम. कबड्डी आवडणारे 135 आहेत, पण तो 165. गेम न आवडणारे 65 मुलांना कबड्डी आवडत नाही. 65. 165 नाही, 65. कारण 135 ना आवडतो 200 पैकी.
टोटल आउट ऑफ 200 स्टुडंट म्हणजे 200 पैकी 135 मुलांना आवडतो आणि उरलेले 65 मुलं आहेत 65 त्यांना तो आवडत नाही. आता काय सांगितलंय, इफ वन स्टुडंट इज सिलेक्टेड ऍट अ रॅन्डम, आता हा तुमचा यादृच्छिक प्रयोग आहे. एक स्टुडंट सिलेक्ट करायचा आहे ऍट रॅन्डम फ्रॉम द ऑल स्टुडंट्स. सगळ्या स्टुडंट मधून एक स्टुडंट तुम्हाला रॅन्डमली सिलेक्ट करायचे. या सगळ्या स्टुडंट्स मधून एक स्टुडंट तुम्हाला रॅन्डमली सिलेक्ट करायचंय. मग तुमचा एन ऑफ एस काय असेल? एकच स्टुडंट निवडायचा आहे सगळ्या स्टुडंट मधून. टोटल स्टुडंट्स किती आहेत? 200. 200. त्याच्यातून एक स्टुडंट कुठलाही रॅन्डमली एकाला सिलेक्ट करायचंय. मग एन ऑफ एस काय असेल? 300. हा, किती? 200. 200. 200 कोणाला एकाला निवड असू शकतो तो. कोणताही स्टुडंट 200 मधला कुठलाही मी एकच सिलेक्ट एकच करणार आहे. पण तुम्हाला 200 ऑप्शन आहे ना, मग त्याच्यातला कुठलाही एक म्हणजे असं काय सांगू नाही शकत की हाच निवडू शकतो. 200 200 पैकी कुठलाही निवडू शकता तुम्ही. मग तुम्हाला एन ऑफ एस जो आहे तो सगळे 200 मुलं येणार, कारण एकच मुलगा सिलेक्ट करायचा आहे पण त्या सगळ्यामधून करायचंय. मग तुमचा एन ऑफ एस जो आहे तो तुमचा 200 येणार. एन ऑफ एस 200 आहे. आणि तुम्हाला प्रोबॅबिलिटी कोणत्या इव्हेंटची फाइंड आउट करायची? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट सिलेक्टेड डझंट लाईक कबड्डी. मग प्रोबॅबिलिटी काय कोणत्या इव्हेंटची? की जो स्टुडंट सिलेक्ट होणार आहे त्या 200 मधून मी जो रॅन्डमली सिलेक्ट करणार आहे त्याला कबड्डी आवडत नाही असा स्टुडंट मी सिलेक्ट करणार आहे. तर मला काय चालणार आहे? एन ऑफ ए काय? माझी ए इव्हेंट आहे की जो स्टुडंट सिलेक्ट होणार, स्टुडंट सिलेक्टेड 65. डझंट लाईक कबड्डी. हा, तर तुम्ही त्या 200 मधून तुम्हाला कोण कोण चालणार आहे? तर ते 135 कसे? तुम्हाला प्रोबॅबिलिटी कोणाची विचारली आहे? कबड्डी आवडणाऱ्या मॅम, विद्यार्थ्यांची 65. नाही. हा, तुम्हाला प्रोबॅबिलिटी कसली विचारली? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट सिलेक्टेड, जो मी स्टुडंट त्या 200 मधून निवडणार आहे त्याला कबड्डी डझंट लाईक कबड्डी, त्याला कबड्डी आवडत नाही असा स्टुडंट मला जर सिलेक्ट करायचं तर मला काय काय चालणार आहे? त्या 200 मधले किती चालणार आहेत स्टुडंट कबड्डी न आवडणारे? 65 स्टुडंट. मला आला पाहिजे. कळते की नाही? 65 स्टुडंट्स. हा, म्हणजे तुमचं एन ऑफ ए 65 आणि आता याची प्रोबॅबिलिटी काढायची. मग पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तुम्हाला कबड्डी न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संभाव्यता काढायला सांगितले. कबड्डी न आवडणारे विद्यार्थी म्हणजे तुमचे 65 आहेत. एन ऑफ ए 65 असणार आणि भागिले 200. याला आणखी 5 ने भागू शकता तुम्ही. $13 by 100 बरोबर? येस मॅम. ही तुमची प्रोबॅबिलिटी आहे. जर तुम्हाला असं विचारलं असतं की प्रोबॅबिलिटी दॅट फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट सिलेक्टेड लाईक द कबड्डी, लाईक कबड्डी, मग 135 आले असते आणि खाली 200 आले असते. बरोबर ना? येस येस मॅम. मॅम. आता आणखी हे येईल. याच्यामध्ये तुम्हाला 2 डिजिट नंबरच यांच्यापासून फॉर्म करायचंय, पण रिपिटेशन ऑफ द डिजिट्स इज अलाउ. म्हणजे
डिजिटचं रिपिटेशन अलाव आहे याच्यामध्ये. मग कोणते कोणते येतील एस मध्ये 2 डिजिट नंबर? अजूनपर्यंतची जी आपण गणित बघितली त्याच्यामध्ये रिपिटेशन विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट्स असा प्रश्न होता. म्हणजे तुम्ही डिजिट्स रिपीट नाही करू शकत, पण इथे रिपिटेशन अलाउड आहे आणि मग आता 2 डिजिट नंबर फॉर्म करायचे. मग कोणते कोणते 2 डिजिट नंबर बनतील इथे ज्याच्यामध्ये रिपिटेशन अलाव आहे? या डिजिट्स पासून 2 डिजिट नंबर बनवा बघू. दोन अंकी संख्या तयार करा ज्याच्यामध्ये आपण अंकांची 10, पुनरावृत्ती करू 12, शकतो. 10, 11, 12, 11 13, चालेल. 12, 13, 14, 14, 20, 20, 21, 22, 23, 24, 13, 30, 31, 32, 33, 34, 40, 41, 42, 43, 44. एवढे सगळे येणार आहे. ठीक आहे. मग हे सगळे मोजायचे आणि एन ऑफ एस लिहायचं. आणि मग त्याच्यातले प्राईम नंबर कुठले कुठले आहेत म्हणजे जे ज्यांना ज्या कोणाच्याच पाड्यात येत नाही, मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत त्या शोधायच्या याच्यातून. त्यानंतर 4 ने मल्टिपल म्हणजे 4च्या N of पाड्यातल्या S 4 ने भाग 20. जाणार. हे येईल ना? N of S 20. बरं. मग बघा वेळ मिळाला तर सोडवा प्रॉब्लेम सेट. ठीक आहे. Yes, ma'am. काय डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे. No doubt, ma'am. बरं. आपली वेळ संपलेली आहे. गुड नाईट.